आपल्या जीवनावर समाजातील विविध पैलूंचा नकळतपणे परिणाम होत असतो आणि ह्याच समाजातील विविध घटकांचं वर्णन आत्माराम भेंडे यांच्या पत्नी आशा भेंडे यांनी माझ्या जगात मी ह्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलाय। ह्या पुस्तकाचं अनावरण नुकतंच मुंबईत शोभा डे यांच्या हस्ते करण्यात आलं। रंगभूमीवरची एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि एक उत्कृष्ट लेखिका म्हणून नावलौकिक मिळवलेल्या आशा भेंडे यांनी लिहिलंय आपलं पहिलं वहिलं पुस्तक माझ्या जगात मी। या पुस्तकाचं प्रकाशन ख्यातनाम लेखिका शोभा डे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं। समाज आणि साहित्य याचा त्यांच्या जीवनाशी असलेला संबंध त्यांनी या पुस्तकात वर्तवलाय। स्वतःचं जे आयुष्य आहे ते इतकं इन्स्पायरिंग आहे। त्या इरामध्ये त्यांनी 3 MA डिग्रीज शी अर्न दोज, त्याच्यानंतर डॉक्टरेट केलं आणि कितीतरी त्यांनी त्यांची जी रीच आहे थ्रू हर अकॅडमिक वर्क ती आज रेकॉग्नाइज झाली, हे मला फार बरं वाटलं। त्याच्यात ज्या त्यांच्या आठवणी आहेत 3 पिढीच्या आठवणी ज्या त्यांनी इथे डॉक्युमेंट केल्या आहेत ते मला पर्सनली फार इन्स्पायरिंग वाटलं, कारण इट्स अ लेबर ऑफ लव्ह। फारच इट्स अन इझी रीड, सो आय वुड रेकमेंड इट। माझ्या माणसांच्या बद्दल जास्त लिहिलं मी, माझ्या सासूबाईंच्या बद्दल लिहिलं, मुलीबद्दल लिहिलं, मुलाबद्दल लिहिलं, बहिणीबद्दल लिहिलं, भावाबद्दल, असं ते होत गेलं आणि मग ते पुस्तक झालं। खरं म्हणजे आणखीन लिहिता आलं असतं, पण असं वाटलं आता पुरे झालं, आता आणखीन विषय सुचतायत, बघू। ती स्वतः प्राध्यापिका आहे, त्याच्यामुळे लोकांना शिकवणं तिचं काम, मी काय शिकवणार तिला, त्यामुळे तसं शिकवण्याचा भाग नव्हताच। फक्त तिला स्वतःच खात्री एक प्रकारची नसते की माझ्याकडनं होईल का, हे काम आहे, वेगळं काम आहे, ते खात्री निर्माण करणं, तो आत्मविश्वास तिच्यामध्ये निर्माण करणं हे माझं काम होतं। आणि मला असं आता अभिमानाने सांगावं असं वाटतं, त्यात मी यशस्वी झालो असं मला वाटतं। आता खरं खोटं पुस्तकाचं यश काय आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे आणि मला अशी आशा आहे आणि वाटतं एकंदरीत की हे पुस्तक लोकांना आवडावं अशा प्रकारचं। एकंदरीतच वयाची 80 गाठल्यानंतर त्यांच्या जीवन प्रवासावरचं हे पहिलं पुस्तक लोकांना कितपत भावतंय ते लवकरच कळेल। झी 24 तास साठी शिल्पा आपटेसह मीनल दाभोलकर, मुंबई।